कुटुंब प्रमुख. मित्रांनो, कुटुंब प्रमुख कसा असावा याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. बोलायचं तरी काय कुटुंब प्रमुख कसा असावा, कसा आदर्श असावा, त्याचं कर्तव्य कसे असावे. मित्रांनो, त्या अगोदर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आज आहे वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन. वसुंधरेचं आज आपल्याला आज नव्हे तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी संवर्धन करायचं आहे. वसुंधरेचं संवर्धन. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवरती जे जीवजंतू आहेत, प्राणी मात्र आहेत, प्रत्येक जीवजंतूला जगण्याचा अधिकार आहे जेवढा मनुष्य प्राण्याला आहे. या सृष्टीचं संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आहे मनुष्य प्राण्यांचा. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याला की या वसुंधरेचं संवर्धन करा, या वसुंधरेवरती असलेल्या सृष्टीचं संवर्धन करा. कारण आज आपण कुटुंब हा विषय वापरला आहे. कुटुंब प्रमुख. आपण सनातन संस्कृतीमध्ये काय संबोधतो? वसुधैवम कुटुंबकम. म्हणजे वसुंधरावरती, म्हणजे या पृथ्वीवरती जे काय जीवजंतू आहेत, प्राणी मात्र आहेत, पशुपक्षी आहेत, वनस्पती आहेत, सजीव आहेत, निर्जीव आहेत, तो प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे, आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. तर प्रत्येकाला तेवढाच अधिकार आहे जेवढा मनुष्य प्राण्याला आहे. आणि मनुष्य प्राण्याचं आद्य कर्तव्य काय? तर ह्या वसुंधरेचं संवर्धन करणं, या सृष्टीचं संवर्धन करणं, प्रत्येक जीवाचं संवर्धन करणं. जगू द्या आणि जगवा. मित्रांनो, कुटुंब प्रमुख. आता ह्या कुटुंबाचा प्रमुख वसुंधरेवरच्या कुटुंबाचं नाही म्हणत मी, तर सामान्य कुटुंब आपण म्हणू. आई वडील, मुलं, भाऊ बहीण, चुलते मावश्या, अमुक तमुक जेवढे नातेवाईक, म्हणजे आपली मुलं, आपली भावंडं आणि आपले इतर नातेवाईक, हे जर कुटुंब आपण पकडलं तर त्या कुटुंबाचा जो प्रमुख असतो, त्या कुटुंबाला एकत्र ठेवणारा असतो, तो कसा असावा? तो षड आकारामध्ये राहणारा असावा. षड आकार, षड विकार. जेव्हा ते मर्यादेच्या बाहेर जातात, तो आकार जेवढे मर्यादेच्या बाहेर जातो त्यावेळी त्याला आपण षड विकार म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टी विकारामध्ये रूपांतर कधी होतात? तर ज्यावेळी त्या मर्यादेच्या बाहेर जातात, मर्यादा ओलांडतात. कामना असावी. ह्या जर आकारामध्ये राहिला नाही तर आपण भौतिक जीवन जगू शकत नाही. म्हणून या आकारामध्ये असावा. कामना असावी पण मर्यादेमध्ये. राग असावा, त्याचा क्रोधामध्ये रूपांतर होऊ नये. लोभ असावा म्हणजे प्रेम असावा, त्याचा लोभामध्ये रूपांतर होऊ नये. मद म्हणजे आपला स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा. अभिमान असावा, स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा. मत्सर म्हणजे एखाद्याचा राग, द्वेष, पण इतका तिरस्कार करू नये, द्वेष करू नये, इतका त्याचा तिरस्कार करू नये की आपल्यापासून ते तुटून जावं, दूर जावं. इतका तिरस्कार करू नये. त्याला समजण्यापुरता, त्याला दाखवण्यापुरता की तुझा मी राग करतोय, तो द्वेषामध्ये रूपांतर होणे. राग असावा पण तो द्वेषामध्ये रूपांतर होणे. जसं आता त्या नरेंद्र मोदींबद्दल जो द्वेष निर्माण केला जातोय, द्वेष, तो तिरस्कार केला जातोय, तसा होऊ नये. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि कोणासारखा असावा? तर मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा. मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा. कुटुंब प्रमुखाला वयाची मर्यादा नाही आहे. तो चाणाक्ष असावा, तो सुज्ञ असावा,
अगदी रामासारखा तो न्यायी असावा, न्यायदाता असावा, त्याचा समान प्रेम असावं आपल्या कुटुंबावरती, प्रत्येक सदस्यावरती, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरती समान प्रेम असावं, समान न्याय देण्याची त्याच्या क्षमता असावी. आपलं मूल आहे, पुढचं मूल आहे म्हणून त्याला वेगळा न्याय, आपला तो बाबे आणि दुसऱ्याचा तो कार्टा असं नसावं. आपलं जरी पोटचं मूल असलं तरीसुद्धा तो जर चुकत असेल, तो जर गुन्हा करत असेल तर त्याच्या विरोधातही जाण्याची तयारी असावी, त्यालाही शिक्षा देण्याची तयारी असावी. मग तिथे कुठेही काय नसावं, किंतु परंतु नसावा, न्यायी असावा तो. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये जर तणाव असतील, जो द्वेष असेल, शंका कुशंका असतील तर त्याच्यामध्ये सुवर्णमध्य साधणारा तो असावा, सुवर्णमध्य काढणारा तो असावा, सामंजस्य निर्माण करणारा तो असावा, त्याच्यातली जर मनमुठाव असेल तो काढणारा असावा आणि ते एक कुटुंब एकत्र ठेवणारी त्याची कुवत असावी, तेवढी क्षमता असावी. त्यासाठी तो षड आकारापासून दूर राहावा, त्याने तो षड आकारामध्ये राहिला पाहिजे. कुठलाही मतलब, कुठलाही स्वार्थ न साधणारा. मित्रांनो, षड आकारामधून षड विकारामध्ये माणूस कधी जातो माहिती आहे? भीतीने. भीतीने त्याच्या मनात ह्या गोष्टी निर्माण होतात. मी जर रागवलो नाही आणि रागाचा परिवर्तन मी क्रोधामध्ये नाही केलं तर आपलं नुकसान होईल. मग तो रागाचं परिवर्तन क्रोधामध्ये करतो आणि त्या अग्नीमध्ये स्वतःलाही जाळतो आणि दुसऱ्यालाही जाळतो. मित्रांनो लक्षात आलं का? मोह म्हणजे प्रेम असावा पण मोहामध्ये जाऊ नये, एवढा बळी पडू नये. आपला तो बाबा आहे आणि दुसऱ्याचा तो कार्टा, इतका तो त्याच्यामध्ये वाहत जाऊ नये. म्हणजे तो मर्यादेत राहायला पाहिजे. मित्रांनो लक्षात आलंच असेल आपल्याला मला काय म्हणायचं आहे ते. तो मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या वर्षाच्या वयातच त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, सुरुवात केली, त्याची मुहूर्तमेढ रोवली. ते कुटुंब प्रमुख झाले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही स्त्रीची इच्छा आणि ती तिने पूर्ण केली. त्याला वयाच्या बंधन नाही आहे. तो कसा हवा? सुज्ञ असावा, चाणक्य असावा, तो न्यायी असावा, तो हरजबाबी असावा, त्याच्याकडे स्वार्थ नसावं, परमार्थी असावा. मित्रांनो लक्षात घ्या, पण सगळं सोडून देणारा नसावा. स्वार्थ म्हणजे परमार्थ करता करता अगदी नागडा होऊन, अगदी निवस्त्र होऊन सर्व देणारा इतपत जाऊ नये. त्याने एक मर्यादा ठेवावी. मी एक गोष्टीचा उल्लेख करतो बऱ्याच वेळेला. कुठली? बिरबलाची गोष्ट, माकडिणीची आणि तिच्या पिलाची. जर खरोखरच प्रेम करणारी व्यक्ती असेल ना स्वतःवरती अगदी नितांत प्रेम करणारी व्यक्ती असावी, तो कुटुंब प्रमुख. आता तो कसा असावा? तर तुम्हाला ती माकडिणीची गोष्ट माहिती आहे. त्यावेळी तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं, त्यावेळी त्यांनी आपल्या पिलाला पायाखाली ठेवलं आणि ती बाहेर पडली आणि आपला जीव तिने वाचवला. पण मित्रांनो, माझी गोष्ट इथून सुरू होते. तो कसा असावा? तर त्याने आटोकाट प्रयत्न करावे त्या जीवाला वाचवण्याचे, आपल्या प्राणाला वाचवण्याचे नाही, त्या जीवाला शर्तीने प्रयत्न करावे. आणि जर त्याला ते प्राण वाचवता आले नाहीत तर त्याने आपल्या त्या पिलासबरोबर आपणही जलसमाधी घ्यावी. कारण जर त्यांनी त्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून तो जर बाहेर पडला तर तो आयुष्यभर ते त्याच्या मनाला लागून राहणार की आपण हे जे आयुष्य जगतोय ते पिलाच्या मानेवरती पाय ठेवून बाहेर पडल्यानंतर, म्हणजे रोज तो मरणार. असं रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. पण जर ते पिल्लू हट्टी असेल आणि त्याचा आपण जीव वाचवू शकतोय आणि असं असतानासुद्धा सरतीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवतोय, पण त्याला आपला जीव वाचवून नाही घ्यायचा आहे आपला, आणि तो हट्टीपणा करतोय आणि त्यामुळे त्या हट्टापणामुळे
त्याचाही जीव जाणार आहे आणि त्या कुटुंब प्रमुखाचाही जीव जाणार आहे. अशा वेळेला त्या कुटुंब प्रमुखाने त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून बाहेर पडणं हे सुज्ञाचं काम आहे. कारण शर्तीचा प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला जाते तरीसुद्धा तो जीव वाचवण्याची त्याची इच्छा नाही आहे आणि त्याच्या स्वतःबरोबर आपलाही तो जीव घेतो आहे. अशा वेळेला त्याच्या मानेवरती त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून बाहेर पडणं हे सुज्ञाचं लक्षण आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, तो कसा असावा? प्रभू रामचंद्रांसारखा, मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा. पुरुषोत्तम राम लक्षात घ्या मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा षड आकारामध्ये राहणारा आणि प्रत्येकाला न्याय देणारा, अतोनात प्रेम करणारा, आपल्या कुटुंबावरती, प्रत्येक सदस्यावरती प्रेम करणारा, प्रत्येक सदस्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा. मित्रांनो, लक्षात घ्या, ही ह्या मनुष्य प्राण्याची ही वृत्ती आहे, सर्वस्व पणाला लावणं आपल्या कुटुंबासाठी. म्हणून मी काय म्हणालो, वसुधैवम कुटुंबकम. ह्या वसुधेला वाचवण्यासाठी, ह्या वसुंधऱ्याच्या वरती जी सृष्टी नांदते तिला वाचवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. हे आद्य कर्तव्य आहे मनुष्य प्राण्याचा, कारण तो मनुष्य प्राणी हा कुटुंब प्रमुख आहे. तर या आपण सर्वांनी कुटुंब प्रमुख बनवून या सृष्टीचं संवर्धन करूया, या वसुंधरेचं संवर्धन करूया, या प्रत्येक जीवजंतूचं संवर्धन करूया. म्हणजे तो कोरोनासुद्धा वाईट नव्हता, त्याने आपला घात नाही केला आहे. आपण कोरोनाला काय दिली? संधी दिली. आपण चुकीचं वागलो, त्यामुळे आपण कोरोनाग्रस्त झालो आणि आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे तो कोरोना वाईट नाही आहे, आपण चुकीचे आहोत. तो बॅक्टेरिया वाईट नाही आहे आणि हा बॅक्टेरिया कुठेही गेलेला नाही आहे. तो बॅक्टेरिया आजही या भूतलावरती जिवंत आहे. असे लाखो करोडो अब्जो बॅक्टेरिया आपल्यासोबत आहेत. आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे. तरच आपण ह्या रोगांशी आपण लढू शकतो, त्या रोगांपासून आपण परावृत्त राहू शकतो. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जगू द्या आणि जगवा. जगू द्या आणि जगवा. कुटुंब प्रमुखाचा आदर्श काय आहे? जगू द्या आणि जगवा. बोलायचं तरी काय? कुटुंब प्रमुख कशा असावा? सुज्ञ, चाणक्य आणि न्यायी असावा. बोलायचं तरी काय? या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.